श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. ज्योतिषशास्त्रानुसार घरातील अंगणातील तुळशीला मंजिरी येणे हे शुभ मानलं जातं. तुळशीच्या रूपाला मंजिरी निघाली तर लगेच काही कामं करावी असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. आता तुळशीला मंजिरी आली तर काय करावं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच. कारण तुळशीला येणाऱ्या मंजिरी हे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. हे फार कमी लोकांना माहिती आहे. आनंदी जीवन जगण्यासाठी तुळशीच्या मंजिरी कशा वापराव्यात याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. शिवाय काही खास उपायसुद्धा आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटनही दाबा. यामुळे काय होईल, मी जे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही. घराबाहेर अंगण आणि अंगणात तुळशी वृंदावन. तुळशी वृंदावनाभोवती रांगोळी पाहताच मन प्रसन्न होतं. रोज सकाळी तुळशीला पाणी घालून पूजन करावे आणि प्रदक्षिणा घालायची ही पद्धत प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. तिन्ही सांज झाल्यास की तुळशीला वृंदावनासमोर दीप प्रज्वलित करून तुळशीचे संस्कृत स्तोत्र म्हणून प्रार्थना केली जाते. महिला तुळशीला सर्वश्रेष्ठ देवता मानतात, तिला वात्सल्यमयी माता मानतात आणि महिला तुळशीपुढे आपलं मन मोकळं करतात. कौटुंबिक कल्याणासाठी तिची आठवण करतात, तिच्याशी संवाद साधतात. सांज सकाळ तुळशीचे दर्शन घेऊन प्रार्थना करतात. वास्तूने घरात तुळशीचं रोप लावल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते हे सर्वांना माहिती आहे. मात्र तुळशीच्या रोपाला मंजिरी उगवल्याचं अनेकदा आपण पाहिलं असेल. मान्यतेनुसार तुळशीला जास्त मंजिरी येणं सुद्धा चांगलं मानलं जात नाही. पौराणिक कथेनुसार तुळशीला अधिक मंजिरी येणं म्हणजेच तुळशीला दुःख होत असं म्हणतात. म्हणूनच तुळशीची मंजिरी ही काढत राहावी असं सांगण्यात येतं. मात्र याच वेळी तुळशी मंजिरीचा अवलंब केल्यानं आपल्या घरात संपत्ती आणि समृद्धी मिळवली जाऊ शकते. असंही सांगितलं जातं की हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला शुभ मानलं जातं. तुळशीच्या रोपामध्ये देवी लक्ष्मीचा वास असलं मानलं जातं. वास्तुशास्त्रातही तुळशीला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार घरातील अंगणातील तुळशीला मंजिरी येणे हे शुभ असतं. तुळशी हे भगवान श्रीहरी विष्णूंना खूप प्रिय आहे. अशी धार्मिक मान्यता आहे की तुळशीचा उपयोग विशेषतः भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये केला जातो. भगवान विष्णूंच्या पूजेत तुळशीची पानं त्याचबरोबर तुळशीची मंजिरी अर्पण केल्यास अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते. याशिवाय उत्पन्नातही वाढ होत असते असे म्हटले जाते. तुळशीला मंजिरी आलेली असेल तर अशा वेळी तुळशीच्या झाडाला नियमित पाणी द्यावे आणि त्यावर तुळशीच्या पानाचा अभिषेक करावा. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते. त्याचबरोबर तुळशीच्या झाडाचे नियमित पूजन करावं. एकादशी आणि प्रदोष व्रताच्या दिवशी तुळशीच्या झाडाची पूजा आवर्जून करावी. यामुळे घरातील सुख आणि समृद्धी वाढते. शिवाय तुळशीच्या पानांचा वापर धार्मिक विधी आणि पूजामध्ये करावा. हे पान घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. याचबरोबर तुळशीच्या झाडाला नेटकं ठेवावं आणि त्याची नियमित साफसफाई करणे देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. याचबरोबर हिंदू धर्मग्रंथामध्ये आणि पुराणामध्ये असं म्हटलं जातं की भगवान शिव आणि त्यांचे पुत्र भगवान गणेश यांना तुळशीची पाने अर्पण करणे निषेध आहे. मात्र आपण भगवान शिवशंकरांना मंजिरी अर्पण करू शकतो. तुळशी मंजिरी भगवान शिवांना अर्पण केल्याने आपल्या कुटुंबाला कौटुंबिक सुखाचा लाभ मिळू शकतो. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात प्रेमाची कमतरता असेल किंवा वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील तर अशा व्यक्तींनी दुधात मंजिरी मिसळून भगवान शिवांना अभिषेक करावा असं सांगण्यात येतं. याही व्यतिरिक्त आणखीन एक महत्त्वाचा उपाय म्हणजे तुळशीची मंजिरी घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यास फायदेशीर ठरते. म्हणूनच कोणत्याही शुभ कार्यामध्ये गंगेच्या पाण्यात मंजिरी मिसळावी आणि आठवड्यातून 2 दिवस घरात हे पाणी शिंपडावे. असं केल्याने आपल्या घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते. शिवाय तुळशीच्या रोपाचे जेवढे धार्मिक महत्त्व आहे तेवढेच त्याचे वैज्ञानिक महत्त्वसुद्धा आहे. आयुर्वेदिक ही तुळशीचा वापर केला जातो. हिंदू धर्मात तुळशीची दररोज प्रत्येक घरात पूजा केली जाते आणि तिला जल अर्पण केलं जातं. याशिवाय तुळशीची पाने अनेक प्रकारच्या रोगांवरही फायदेशीर आहेत. त्याचबरोबर तुळशीला येणाऱ्या मंजिरीही आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. हे फार कमी लोकांना माहिती आहे. आणि आनंदी जीवन जगण्यासाठी तुळशीच्या मंजिरी कशा वापराव्या याविषयी ज्योतिष काय सांगतात तेही बघूया. ज्योतिषशास्त्रानुसार घरातील अंगणातील तुळशीला मंजिरी येणे हे आधी सांगितल्याप्रमाणे शुभ मानलं जातं.
तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असल्याचंही मानलं जातं. वास्तुशास्त्रातही तुळशीला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं गेलं आहे. आता जसं आधी सांगितलं की जेव्हा तुळशीमधून मंजिरी येतात आणि त्या अति प्रमाणात असतात तेव्हा तुळशीला दुःख होत असतं असं म्हटलं जातं. पण याच मंजिरी आपण तोडून घ्याव्यात आणि त्याचे काही उपाय करावेत, ज्याचा अवलंब केल्याने मंजिरीमुळे आपल्याला संपत्ती आणि समृद्धीही मिळते. यासोबतच तुळशीचे रोपही हिरवंगार राहतं असं सांगितलं जातं. आता तुळशीच्या मंजिरीचा उपाय काय तर आधी जसं सांगितलं की महादेवांच्या दुधामध्ये मंजिरी मिसळून अभिषेक करावा. त्याचबरोबर गंगाजलात मंजिरी मिसळून हे पाणी आठवड्यातून 2दा तरी घरात शिंपडावं. याही व्यतिरिक्त तिसरा उपाय आपण करू शकता, ते म्हणजे लाल कपड्यात मंजिरी बांधून ठेवावी आणि लाल कपड्यात तुळशीच्या मंजिरी बांधून घरात धनस्थानी ठेवाव्या. असं केल्याने आपल्या घरात देवी लक्ष्मीचा वास करते आणि आपल्याला कधीही पैशाची कमतरता भासत नाही असं सांगितलं जाते. याचबरोबर आपल्याला सुखी कुटुंबाची प्रचितीही येऊ शकते. या उपायाने आपलं कुटुंब हस्तखेळतं राहतं. याचबरोबर शुक्रवारी देवी लक्ष्मीला आपण मंजिरी अर्पण करावी. दर शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या चरणी तुळशीची मंजिरी अर्पण केल्यास देवी लक्ष्मी आपल्याला सर्व मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करते असं मानलं जातं. तर तुळशीला मंजिरी आली की हे घरात सकारात्मक ऊर्जा येण्याचं लक्षण आहे. यामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि ताजं होतं. तुळशीच्या झाडाची पूजा, त्यावर पाणी अर्पण करणं आणि त्याची योग्य देखभाल करणं यामुळे आपल्या घरात सुख, समृद्धी आणि चांगली ऊर्जाही येण्यास मदत मिळते. छोटे छोटे उपाय असले तरी ते आपल्या जीवनात खूप मोठे लाभ मिळवून देऊ शकतात. यामुळे तुळशीला मंजिरी आली तर ही कामे आवर्जून करावी. तुम्ही सुद्धा तुळशीला मंजिरी आल्यावर असे कोणते उपाय करता ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला धनलाभ झाला असेल तर नक्की तुम्ही सांगू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला व्रतवैकल्य असतील किंवा उपासना असतील, पूजाविधी यासंबंधी आणखी कुठले माहितीपूर्ण व्हिडिओ असतील ते चॅनलवरती अपलोड केले जातात. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. आजच्यापुरतं एवढंच. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत.